जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घटकासाठी जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. विद्यार्थी टेस्ट सोडवल्यानंतर लगेच निकाल पाहतील, परंतु पालक, शिक्षक, आपले नातेवाईक, मित्र हेही आपण टेस्ट सोडवली त्याचा निकाल पाहू शकतील आणि ते निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत आहोत. या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनललाही फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लाईकने आम्हाला प्रोत्साहन मिळतं, आनंद मिळतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो पहा. युट्यूबवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. तो चॅनल आहे. सर्व लिंक तुम्हाला पाहायचे असतील तर टेलिग्राम चॅनल आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप घ्या आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये आलेल्या मेसेजच्या टेलिग्रामच्या लिंकवरती टच करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तेथे पहा, तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपल्याला फ्री उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. पहा, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयासाठी आपण अभ्यास करण्यासाठी आपण मार्केटमधून, बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतो, ते घेतलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो. परंतु आम्हाला असं जाणवलं की कोणत्याही प्रकाशनच्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे नाहीत. त्या उत्तरात पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आपणास घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका. तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 136 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 136 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. सूचना एवढीच आहे, तुम्हाला सराव टेस्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, टेलिग्रामच्या ग्रुपवरती शेअर केलेल्या आहेत. तिथे सराव टेस्ट 135, 36, 37, 38 म्हणजे 4 सराव टेस्ट आहेत. तासिका संपल्यानंतर त्या सराव टेस्ट सोडवून पहा. जोपर्यंत आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडावा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला त्या टेस्टचा, त्या घटकाचा पूर्ण अभ्यास होईल. उत्तरा क्रमांक 136 तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे. उत्तरा काळजीपूर्वक वाचा. या उत्तरावरील 5 प्रश्नाचे उत्तर आपल्याला अगदी बरोबर द्यायचे आहेत. तुम्हाला उत्तर वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो. सगळ्यांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा.
अनुष्का थोरवे, साक्षी खाडे, वैष्णवी सोनवणे वाचून झालंय, तुमचं अभिनंदन. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांनी टाका. सृष्टी गंधाळ, अभिनंदन. सृष्टी बेटा, साक्षी खाडे, अनुष्का थोरवे, क्षितिजा खाडे, ओम सोनवणे. चला, खूप छान. अगदी छोटा उतारा. माणसाच्या आयुष्यात आपण सुख कुठं शोधतो आणि आपल्याला सुख कुठं असतं ते समजत नाही, ते समजून सांगणारा हा उतारा. सार्थक कटके, आरती सानप, आदित्य सानप, प्रीती सानप, अभिनंदन तुमचं. प्रशांत सानप, अभिनंदन. ज्यांचं ज्यांचं वाचून झालं आहे त्यांचं छान खूप खूप अभिनंदन. चला, मी उतारा वाचतो काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. उतारा क्रमांक 136. एका दिवशी त्या साधू बरोबर तो सावकार आश्रमाच्या आवारात हिंडत होता. त्याच्या पायाला काटा घुसला. तो पाय धरून किंचाळत राहिला. आता मी काय करू? त्याने साधूला विचारले. साधू म्हणाला, पायातला काटा काढून टाक. त्याने काटा काढून टाकला. तेव्हा त्याला बरे वाटले, हलके वाटले. साधू गंभीरपणे म्हणाला, पायातला लहानसा काटा घुसला तर एवढी बोंब मारलीस? हा तर बाहेरचा काटा होता, पण मनातला लोभाचा, मोहाचे, क्रोधाचे, दोषाचे, मत्सराचे असंख्य काटे भरलेले आहेत. मनातील सर्व काटे एकदम निघणार नाहीत. एक एक काटा साधेपणे, सावधतेने काढायला लागतो. त्यासाठी प्रभूची कृपा लागते, सावधता लागते, सावधानता लागते, नम्रता हवी असते, मनाची विशालता वाढवावी लागते. सावकारला जीवनाचं रहस्य कळालं. जो सावकार साधूच्या आश्रमामध्ये गेला होता, त्यांनी त्याला काटा मोडला होता आणि हा काटा तरी निर्जीव आणि बाहेरचा होता. साधूचं म्हणणं होतं, हा काटा काढला तर तुला एवढं सुख लागतंय. मनात जे तुझ्या लपलेले शरीराच्या आतमध्ये म्हणजे मनामध्ये जे लोभ, मोह, क्रोध, द्वेष, मत्सर अशा प्रकारचे जे गुण आहेत ते जर तू काढले तर किती सुखी होशील. नुसता पायातला काटा काढला तर तुला एवढं सुख लागलंय. तुझ्या मनातले जर असले वाईट विचार जर काढून टाकले तर तुला किती सुख लागेल, असं त्या साधूने सल्ला दिला. आणि नंतर त्या सावकाराला जगण्याचं खरं रहस्य कळालं. युवराज थोरवे, पूनम कर्डिले, प्रदीप सानप, कृष्णा खाडे, अनुष्का, अक्षता सानप, श्रेया चौरे, तुमचंही वाचून झालंय, तुमचंही खूप खूप अभिनंदन. चला, मी उतारा वाचलाय. आपण या उत्तरावरून पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सावकार कोठे हिंडत होता? सावकार कोठे हिंडत होता? पर्याय ए अंगणात, पर्याय बी शाळेच्या आवारात, पर्याय सी धर्मशाळेत आणि पर्याय डी आश्रमाच्या आवारात. योग्य उत्तर टाका. ओळ क्रमांक फर्स्ट लाईन म्हणते ओम. अभिनंदन ओम, तुझं खूप छान. डायरेक्ट वाचायला गेला आणि उत्तर सापडलं, ठीक आहे ना? खूप छान, अभिनंदन. पहिलीच ओळ वाचा आणि नंतर उत्तर टाका. ओम सोनवणे डी उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, साक्षी खाडे डी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर. धर्मशाळेत हिंडत होता तो. अरे वा रे वा आदित्य. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. आदित्य, तू टाकले का अमृताने उत्तर टाकलंय? बघ बरं एकदा, मला सांग एकदा. आरती प्रीती सोनल डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, सार्थक खटके सी उत्तर. धर्मशाळेत हिंडत होता. सार्थकने आमच्या आदित्यचं बघून टाकलं वाटतं. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे आणि तरीही तुम्ही धर्मशाळेत म्हणता. पहिल्याच ओळीत उत्तर आहे सार्थक. ओळ वाचली नाही का तू? डायरेक्ट उत्तर टाकलं का? उत्तर न वाचता टाकलं का काय उत्तर? वैष्णवी सोनवणे पहिल्या वेळेत म्हणते अभिनंदन. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ओळ सापडली त्यांचं अभिनंदन. अनुष्का थोरवे डी उत्तर. अनुष्का बेटा, फक्त एक आणि डी टाकायचा, त्याला कंस वगैरे काही घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे मला कधी कधी वाचताना कन्फ्युजन होतं. तुझं डी ए, बी ए, सी ए, कंस मध्ये सी पण वाटतो कधी कधी. प्रदीप सानप, कृष्णा सानप डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर. सार्थक खटकेने उत्तर बदललं पहा, आता डी टाकतोय. श्रेया चौरे डी उत्तर. आदित्यने प्रश्नाचं उत्तर बदललं, डी उत्तर म्हणतोय. अभिनंदन. चला, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. डी उत्तर सर्वांचं बरोबर.
पहिलीच ओळ बघा, एका दिवशी तो साधू बरोबर त्या साधू बरोबर तो सावकार आश्रमाच्या आवारात हिंडत होता. आश्रमाच्या आवारात म्हणजे आश्रमाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत तो हिंडत होता. चला अभिनंदन. क्षितिजा. कृष्णाकडे डी उत्तर. कृष्णा बी उत्तर दिलंय. तू शाळेच्या आवारात फिरत होता का तो सावकार कृष्णा? अरे डी आणि बी मधला फरक कळतो का नाही तुला? पूनम कर्डिले पहिल्या ओळीमध्ये. अभिनंदन पूनम तुझं, खूप छान. अनुष्का थोरवे, अक्षता सानप, डी उत्तर. खूप छान विद्यार्थी मित्रांनो. आमच्या कृष्णाला डी आणि बी मधला फरक कळला नाही. शाळेच्या आवारात आपण फिरतो, सावकार नाही. प्रशांत पहिल्या ओळीत म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. चला प्रश्न पहिला, सावकार कोठे हिंडत होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, आश्रमाच्या आवारात. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान शोधलं तुम्ही आणि उत्तर योग्य उत्तर टाकलं. प्रश्न पहिला, सावकार कोठे हिंडत होता, तर योग्य उत्तर पर्याय डी, आश्रमाच्या आवारात. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, मनातील काटा कसा काढावा? मनातील काटा कसा काढावा? पर्याय विश्रांतीने, पर्याय बी आनंदाने, पर्याय सी दुःखाने आणि पर्याय डी सावधतेने. मनातील काटा कसा काढावा? पर्याय ए विश्रांतीने, पर्याय बी आनंदाने, पर्याय सी दुःखाने आणि पर्याय डी सावधतेने. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, ओम सोनवणे बी म्हणतोय आनंदाने. पहा, लोकांचं बघून टाकू नका, लोक आपल्याला फसवतात. सृष्टिगंधा डी उत्तर देते सावधतेने. पहा, कृष्णाने लगेच बी टाकलं ओमचं बघून, विचार न करता उष्ट खाल्लं. सार्थक खटके डी उत्तर. वैष्णवी सोनवणे 6वी आणि 7वी ओळमध्ये. पहा, ओळ क्रमांक 6 वाचा. मोहाचा, मनातील लोभाचा, मोहाचा, क्रोधाचा, दोषाचा, मत्सरचा असंख्य काटे भरले. मनातील सर्व काटे एकदम निघणार नाहीत. एक एक काटा सावधतेने. ओळ क्रमांक खालून तिसरी आहे वैष्णवी. 7वी ओळ. अभिनंदन. 7व्या ओळीमध्ये उत्तर आहे, खालून तिसऱ्या ओळीमध्ये, वरून 7व्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन ओम. 6वी नाही, 7वी ओळ आहे. 6व्या ओळीमध्ये नाही, 7व्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन तुमचं. सार्थक खटके डी उत्तर. क्षितिजा खाडे डी उत्तर. आदित्य सानप बी उत्तर बघून टाकलं कुणाचं तरी. आदित्य, उष्ट खायचं सोडून दे, तुला सापडलंय का उत्तर? साक्षी खाडे डी उत्तर. अनुष्का थोरवे बी नाही ग, डी. अनुष्का, तू पण बी बा टाकलं लगेच लोकांचं बघून. उत्तर ओळ वाचून 7वी ओळ वाचा आणि उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. ओम, पहा, ओमने सुरुवातीला तुम्हाला फसवायसाठी बी टाकलं ना, आता डी टाकलंय. त्याला ओळही माहित होती, उत्तरही माहित होतं, तुम्हाला गंडवायसाठीच त्याने डी टाकलं होतं. पहा, आरती प्रीतीने पण ओमचं बघून टाकून दिलं लगेच ब. आरती प्रीती सोनल, लोकांचं बघून टाकायचं सोडून द्या. युवराज तोरवे डी उत्तर. पूनम कर्डिले डी उत्तर. सृष्टिगंधामध्ये खालून तिसऱ्या ओळीत. अभिनंदन सृष्टी. अनुष्का थोरवे डी उत्तर. आदित्य सानप, दुसऱ्याचं बघायचं टाकून सोडून द्या. आदित्य, स्वतःचं उत्तर टाकत चलत जा. चला, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान. पहा, इथं आहे, एक एक काटा सावधतेने काढायला लागतो. एक एक काटा सावधतेने काढावा लागतो. या ओळीमध्ये याचं उत्तर दडलेलं होतं. पहा, प्रश्न दुसरा, मनातील काटा कसा काढावा, तर योग्य उत्तर पर्याय डी, सावधतेने. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं अगदी योग्य उत्तर. लोक आपल्याला फसवायसाठी चुकीचं उत्तर टाकतात, त्यांचं बघून आपण टाकतो, त्यांना हुशार समजतो, ते तुम्हाला गंडवतात आणि नंतर स्वतःचं उत्तर कट करून दुसरं उत्तर टाकतात आणि तुम्हाला फसवतात. त्यामुळे लोकांचं बघून टाकू नका, आपल्याला जे योग्य वाटतंय तेच टाका. अक्षता सानप डी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप डी उत्तर. आरती प्रीती सोनल आता उत्तर बदलताय, डी टाकताय आणि सुरुवातीलाच आपला विचार करून टाकला असतं तर काय झालं असतं?
चला डी उत्तर दिलं, सर्वांचं अभिनंदन, खूप छान. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, सावकार कशाचे रहस्य कळाले? सावकाराला कशाचे रहस्य कळाले? पर्याय ए विजयाचे, पर्याय बी भाग्याचे, पर्याय सी जीवनाचे आणि पर्याय डी दुभाग्याचे. चला योग्य उत्तर टाईप करा. ओळ क्रमांक लास्ट, एकदम शेवटची ओळ वाचली की लगेच उत्तर, अजिबात कोणाचं उष्ट खायची गरज नाही. शेवटची ओळ वाचायची आणि उत्तर टाकायचं. पहा, सावकाराला कशाचे रहस्य कळाले? प्रश्न तिसरा, पर्याय ए विजयाचे, पर्याय बी भाग्याचे, पर्याय सी जीवनाचे, पर्याय डी दुभाग्याचे. ओम सोनवणे शी उत्तर, कृष्णा खाडे शी उत्तर, वैष्णवी मध्ये शेवटची लाईन ओम शेवटची म्हणतोय, कृष्णा खाडे शेवटची ओळ म्हणतोय. अभिनंदन तुमच्या तिघांचं. सृष्टी गंडाळ शी उत्तर, वैष्णवी शी उत्तर, युवराज थोरवे शी उत्तर, साक्षी खाडे शी उत्तर, सृष्टी गंडाळ अभिनंदन, कृष्णा अभिनंदन, तुम्ही ओळ क्रमांक सांगितली. पहा, शेवटची ओळ वाचा आणि उत्तर टाका, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. आपल्यालाही उत्तरामध्ये उत्तर शोधूनच टाकायचंय, लोकांचं बघून नाही. क्षितिजा खाडे सी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं. चला कोणाचं बरोबर आहे ते बघू आपण शेवटी. ज्यांचं टाकायचं राहिले त्यांनी टाका अजून. अनुष्का थोरवे शी उत्तर, सार्थक कटके शी उत्तर, आदित्य सानप शी उत्तर, साक्षी खाडे लास्ट लाईन. अभिनंदन साक्षी. चला, ज्या ज्या उत्तर ज्यांचं उत्तर सी आलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, तुमचं खूप छान. शेवटची ओळ, शेवटच्या पहिल्या प्रश्नाचं पहिल्या ओळीत, तिसऱ्या प्रश्नाचं शेवटच्या ओळीत उत्तर. अगदी उत्तर ओळ सापडली की आपलं उत्तर चुकत नाही, आपणही स्वतःला तशी सवय लावायची. प्रश्न तिसरा, सावकाराला कशाचे रहस्य कळाले? योग्य उत्तर पर्याय सी जीवनाचे. चला सी उत्तर दिलं, सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी. प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, काटा कोणाच्या पायात घुसला? काटा कोणाच्या पायात घुसला? श्रेया चौरे तिसऱ्या प्रश्नाचं शी उत्तर, तुझं अभिनंदन. चला चौथा प्रश्न टाका स्क्रीनवरती. काटा कोणाच्या पायात घुसला? पर्याय ए बाबांच्या, पर्याय बी साधूच्या, पर्याय सी साधूच्याच, साधूच्या एक वचन अनेक वचन शब्द, पर्याय बी आणि पर्याय सी आणि पर्याय डी सावकाराच्या. पहा, पर्याय ए बाबाच्या, पर्याय बी साधूंच्या, पर्याय सी साधूच्या आणि पर्याय डी सावकाराच्या. काटा कोणाच्या पायात घुसला होता? पहा, इथं अनेक वचनी शब्द आलाय. त्याच्या पायात काटा घुसला. त्याच्या म्हणजे कोणाच्या, आपल्याला अर्थ लावता आला पाहिजे. त्याच्या म्हणजे आधीच्या वाक्यामधला जो कर्ता आहे ते त्याचं उत्तर असतं. ओम सोनवणे डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देत आहे. प्रदीप मागं पडलाय, लाईव्ह ताशिका करा, थोडं मागं पडलाय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, साक्षी खाडे डी उत्तर, सृष्टी कंडाळ डी उत्तर, आरती प्रीती सोनल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकताय, तुमचं बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. अनुष्का तुर्वे डी उत्तर, ओम सोनवणे म्हणतोय फोर्थ लाईन मध्ये याचं उत्तर आहे नाही, सेकंड लाईन मध्ये याचं उत्तर आहे. पहा, सेकंड लाईन फोर्थ लाईन नाहीये. ओम, एका दिवशी एक साधू बरोबर तो सावकार आश्रमात हिंडत होता, त्याच्या पायात काटा घुसला. त्याच्या म्हणजे कोणाच्या, साधूच्या की सावकाराच्या? तुम्हाला योग्य उत्तर टाईप करायचंय. युवराज थोरवे डी उत्तर, अनुष्का अक्षता सानप सी उत्तर देते तिसऱ्या प्रश्नाचं. अनुष्का बेटा लाईव्ह ताशिका कर. चौथा प्रश्न स्क्रीनवरती आहे. कृष्णा खाडे डी उत्तर, सृष्टी गंडाळ पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये. अभिनंदन ओम, तुझंही अभिनंदन. सेकंड आणि थर्ड लाईन मध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये. चला, पूनम कर्डिले डी उत्तर, खूप छान. प्रशांत सानप तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर टाकतोय, पाठीमागं पडलाय प्रशांत, लाईव्ह ताशिका कर. चला, बऱ्याच जणांना पाठीमागे ताशिका दिसते. ज्यांना ज्यांना ताशिका उशिराने दिसत असेल त्यांनी ती ताशिका कट करून परत जॉईन करा किंवा फॉरवर्ड करून पुढे घ्या. आरती प्रीती सोनल डी उत्तर, अभिनंदन तुमचं.
प्रश्न चौथा, काटा कोणाच्या पायात घुसला? योग्य उत्तर डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. काटा त्या सावकाराच्या पायात घुसला होता. श्रेया चौरे डी उत्तर, अभिनंदन श्रेया बेटा तुझं. चला प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न पाचवा, तुमच्यासाठी चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचं बरोबर, सावकाराच्या पायात काटा घुसला होता. प्रश्न पाचवा आणि शेवटचा तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा क्रमांक 136 मधील शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा, काटा काढण्यासाठी कोणाची कृपा असावी लागते? काटा काढण्यासाठी कोणाची कृपा असावी लागते? पर्याय ए साधूची, पर्याय बी नशिबाची, पर्याय सी प्रभूची, पर्याय डी सावकाराची. खालून दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर, खालून दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर, ओळ क्रमांक खालून 2 वाचा आणि उत्तर टाका. मी उत्तर सांगणार नाही, तुम्ही वाचल्याशिवाय उत्तर टाकू नका. जर बिगर वाचता टाकलं तर आपलं उत्तर 100% चुकणार. खालून तिसरी आणि दुसरी ओळ वाचा जेणेकरून उत्तर चुकणार नाही. आदित्य, लोकांचं बघून टाकू नको, त्यामुळे आपलं चुकतं. नशिबाची कृपा असावं लागत नाही आदित्य. ओम सोनवणे शी उत्तर, युवराज तोरवे शी उत्तर, सृष्टी मंडळ शी उत्तर, अनुष्का तोरवे शी चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर बरोबर आहे. पाचव्या प्रश्न उत्तर टाक. कृष्णा सानप शी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप, कृष्णा खाडे शी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप शी उत्तर, सार्थक कटके शी उत्तर, क्षितिजा खाडे शी उत्तर, प्रशांत सानप शी उत्तर, वैष्णवी सोनवणे शी, साक्षी खाडे शी उत्तर, अनुष्का थोरवे शी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. ज्यांनी खालून तिसरी आणि चौथी ओळ वाचली पहा. एक एक काटा सावधतेने काढावा लागतो, त्यासाठी प्रभूची कृपा लागते. एक एक काटा सावधतेने काढावा लागतो, त्यासाठी प्रभूची कृपा लागते. प्रभूची म्हणजेच कोणाची? देवाची. प्रभू हा शब्द देवाबद्दल आलेला आहे, देवाचा समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पाचवा, काटा काढण्यासाठी कोणाची कृपा असावी लागते? योग्य उत्तर पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य उत्तर. चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 136 येथे पूर्ण करत आहोत. अक्षता सानप सी उत्तर, अभिनंदन अक्षता बेटा, तुझं उत्तर बरोबर आहे. अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल, पूनम कर्डिले सी उत्तर, अभिनंदन पूनम, तुझंही खूप छान लाईव्ह कशी करतेस. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह शिकायचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील. चला, आपण उतारा क्रमांक 136 येथे पूर्ण करत आहोत. भेटू पुढच्या तासिकेमध्ये 8 वाजता. सर्वांनी जॉईन व्हा पुढच्या तासिकेला. चला, थँक्यू सो मच.